महत्वाची बातमी, मुंबई नाशिक महामार्गावर माल वाहतूक कंटेनर पलटी झालाय। परिणामी 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। कंटेनर चालक किरकोळ जखमी आहे। घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत। वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी ही तारेवरची कसरत आता सुरू केलेली आहे। मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। एक माल वाहतूक कंटेनर पलटी झाला। पूल असतो त्याच्यामध्ये हेवी व्हेकल्स असतात। समृद्धी मार्ग आता झाला त्याच्यामुळे आणखी तिथे ट्रॅफिकचा फ्लो वाढलेला आहे। ट्रॅफिकचा फ्लो इथे वाढलेला आहे। आता तुम्ही बघा हेवी व्हेकल्स, ह्या हेवी व्हेकल्स आता आपण बघा ट्रॅफिक बंद नाही आहे, वाहनं कंटिन्यू जात आहेत, परंतु 5 लेनचा रस्ता 2 लेनमध्ये रूपांतर झालेला आहे। त्याच्यामध्ये येणाऱ्यांच्या गाड्यांचा जो फ्लो आहे तो आज सावकाश धीम्या गतीनेच जाणार। हा जो वरती जाणारा चढ आहे, या चढामुळे ज्या हेवी व्हेकल्स आहेत, हेवी व्हेकलचा जो डिझेलचं लेवल आहे ते कमी होऊन मॅक्सिमम गाड्या, डिझेल कमी झाल्यामुळे, एअर निर्माण झाल्यामुळे मॅक्सिमम गाड्या बंद पडतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।